तर मग असं काय म्हणजे वेलकम बॅक टू द न्यू आपला ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात तुम्हाला दाखवतो इथे असं बॅक कॅमेऱ्यातून शूट करून मिरर सेल्फीमध्ये. कारण आपला तुम्हाला तर माहिती आहे आपल्या कॅमेऱ्याचा विषय झालेला आहे थोडासा हार्ड. आणि बाकी काय नाही, अजून मी आंघोळ नाही केलेली मिळत आणि झोपेतून जस्ट उठले, 5-10 मिनिटं झाली असतील झोपेतून उठून. आता विचार असा आहे की मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे, तर त्याच्यासाठी म्हणून घरी साफसफाई पण थोडीशी करून ठेवायची आहे. कारण पप्पा मम्मी घरी नाही आहेत, तर फ्रेंड्स लोक येणार आहेत, त्यामुळे थोडी साफसफाई वगैरे करून घेऊ आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपला पीसीचा जो सेटअप आहे तिथे थोडंसं साफसफाई करायची आहे. तर 2 गोष्टी तर झाल्या. आणि तिसरी गोष्ट की आपल्याला काहीतरी खायला बनवायचं आहे रात्रीसाठी. तर खुशी ते येणार आहे, ते लोक बोलले की आम्ही येऊ 12:30-1 वाजेपर्यंत. तेवढ्यात मी या सगळ्या गोष्टी साफ करायला घेतो आणि मग नंतर आपण फ्रेश वगैरे होऊ, चांगला नाश्ता वगैरे काहीतरी करू. आणि मग नंतर ती आली खुशी की मग आपण तिच्यासोबत वन साईड चिकन बिर्याणीसाठीची तयारी करायला घेऊ ना मेरी चुपडू. तिथपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. तर गाईज बघा, आता मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली की आहे ना, इकडे पण सगळ्या रूममध्ये आवरायचंच आहे मला. आणि इथे अंतरून तर आता मी उठलोय म्हणून टी व्हीवरती गाणी लावले आहेत आणि मी इकडे आलो. इथे येऊन बघितलं की आपल्या ह्या सेटअपवरती फक्त मला हात फिरवायची गरज आहे आणि खालती वगैरे सगळं अरेंजमेंट एकदम चिलॅक्समध्ये केलेली आहे मी. त्यामुळे फक्त आता इथे थोडं एकदम हात फिरवायचा आहे, धूळ वगैरे बसले तेवढा फक्त साफ करायचा आहे. आणि नंतर मला फक्त हे एक काहीतरी सामान आहे ना, ह्या सामानाचं काहीतरी बघायचं आहे. कारण हे आपल्या स्ट्रीमच्या फ्रेममध्ये येते, कारण आपला हा कॅमेरा असा आहे आणि इथून पूर्णपणे हे सगळं दिसतं बॅकग्राऊंडचं आपला. त्यामुळे मला ह्याचं काहीतरी करायचं आहे. जर समजा नाही काय करता आलं तर आपण ह्याच्यावरती काहीतरी टाकायला कपडा वगैरे बघू. आणि बाकी हे तर नाही आहे तेवढं. आणि फक्त ही चटई आहे, हिचे पण काहीतरी ॲडजस्टमेंट करतो मी वन साईड एकदम. तर इकडे फक्त एक फटका मारतो, तिथपर्यंत तुम्ही बघा आता माझं काम कसं मी पटापट मारतोय की स्लो स्लो मारतोय ते. ओके, अभी मजा आएगा ना भिड़ो. I can feel you in my heart, you in my arms. I can feel you in my heart, you in my arms. फायनली गाईज इकडे सगळं झालेलं आहे. आपलं झाडू म्हणजे झाडू वगैरे पण मारलं आहे आपण, खालती सगळी कचरा खाली पाडलेला. बघा, ह्या एका हफ्त्यामध्ये एवढी धूळ माती इकडे जमा झाली आहे. कारण खिडकी बाजूला आहे आणि ही खिडकी कंटिन्यू ओपनच असते, म्हणजे ही वाली जाळीवाली खिडकी ओपनच असते. त्यामुळे त्याच्यातून धूळ तर पास होते आणि मच्छरही येतात त्याच्यामधून, माहिती नाही कसे. बट हां, आता हे सध्या तरी साफ तर झालं आहे. नंतर सेटअप आपण नंतर करू. हे लाईट वगैरे पण लावून तुम्हाला दाखवतो मी की कसा आपला सेटअप असतो रात्रीच्या टायमाला. इकडे आपण बाहेर पडदा वगैरे काहीतरी लावू, म्हणजे खिडकीवरती, म्हणजे उजेड नाही येणार. आणि नंतर तुम्हाला दाखवतो. ओके, पीसी चालू पण करून दाखवतो तुम्हाला. आणि बाय द इथे तर झालंय. आता ह्या रूमची बारी आहे. इथे जो असा कचरा पडलाय, कचरा म्हणजे कपडे जे असे पडलेत ना खाली, हे सगळे कपडे मला आता नीट रचायचे आहेत. आणि गाणी मी पॉज करून ठेवलेत कारण कॉपीराईट नाही आला पाहिजे. ओके, तर लेट सी मेरी चुपडू. I can feel you in my heart, you in my arms. I can feel you in my heart, you in my arms. तर म्हणजे माझी ना आता जस्ट सगळे साफसफाई वगैरे करून झाली. त्यानंतर मी थोडा टाइमपास केला आणि आता आंघोळ करून आलोय. आणि तुम्ही केस बघू शकतात, ओल्ले ओल्ले आहेत अजूनही. आणि मी आज घातले आहे ही हुडी वन साइड एकदम इत्रपिणी नारण्यानं गुल्ला. अरे बापरे,
मस्तपैकी आता केस सुकवतो जरा. आणि त्याच्याबरोबर जोडीला मला भूक पण लागली आहे. तर विचार असा आहे की काहीतरी बनवतो खायला म्हणून. कारण कॅन्डी खुशीच्या भरोश्यावरती राहिलेलो म्हणलं ते लोक येतील सोबत काहीतरी खाऊ करून. पण ते लोक अजूनही घरीच आहेत त्यांना अजून यायला वेळ लागेल. त्यापेक्षा म्हटलं की स्वतः काहीतरी बनवून काहीतरी खाऊन घेऊयात पहिला. तर म्हणजे विषय असा आहे ना आता की माझ्याकडे ना काल रात्री काकाचा 50वा वाढदिवस होता. तिकडून येताना मला माझ्या काकी आणि घरात त्यांनी हे ना चिकन फ्राय दिलेलं खायला. त्याच्यातलं मी रात्री थोडंसं खाल्लं पण ना उरलंय. तर आता विषय असा आहे की हे चिकन फ्राय आहे माझ्याकडे पण ते थंड आहे. मी विचार करतो की गरम करून ते भाकरीसोबत खाण्यापेक्षा असंच गरम करण्यापेक्षा आपण त्याची ना चिल्ली बनवून टाकूया. आणि त्याच्यासाठी म्हणून मी घेतलं एक कांदा, सोया सॉस आणि केचप नव्हता म्हणून मी खाली जाऊन घेऊन आलो खास. आणि आपली शेजवान चटणीची डब्बी इकडे काय करते इको डायरेक्ट अटॅक भाई अटॅक डायरेक्ट पण जाऊ देत वरती. हा तर विषय असं आहे की आता ह्या सगळ्या सामानांचं घेऊन मी बनवतो. तर तुम्ही ते टाइमलॅप्स मध्ये बघा. तर समजलं? ओके ना मेरी जान. म्हणजे हे बघा आता विषय कसा आहे भाकरी आणि हे आणि त्याच्या जोडीला हा माकड पण आलाय लवकरच आणि ही पण आहे. तर ही खाणार नाही फक्त हा ने मी आम्ही दोघं नवरा बायको खाणार आहेत वन साइड. काय होतं खुशी? खुशी आम्ही नवरा बायकोच वाटतोय ना आता. तुझं लग्न झालं की माझं म्हणजे ही बायको आहे की मी बायको आहे टाइम नुसार. आणि काही जे बघा हे खुशीने मला ना बर्थडे साठी म्हणून गिफ्ट आणलेले पण त्याच्यावरती ना थोडा काहीतरी प्रॉब्लेम होत होता म्हणून मग परत ते चेंज करायला म्हणून दिलेलं. तर ती आता परत घेऊन आली आहे. कॅन्डी बॉय येतोय जेवायला की चापटव तुला? कंटाळा आलाय रे आणि काही जे बघा जेवायला बसलोय आणि ते पण राधेबाईची स्ट्रीम बघता बघताना जेवू आम्ही आता. पण राधेबाई पटकन शिवी घालतील म्हणून मी जरा वन साइड रुब्बा मुझे क्यों तोड़ा? चलो उठाओ. आणि खायला घेतो. आणि बर ठीक आहे. तू काय खाणार कायस? अभी ठीक है, चालेल. 2026 में दुनिया खत्म होने वाली है, इसके लिए पानी के अंदर के जानवर बाहर आ रहे. करण कॉमेडी परफेक्ट. कॅन्डीने काहीतरी सांगितलंय. कॅन्डी नासामध्ये जॉबला लागलाय गाईस. कॅन्डी नासामध्ये लागलायस ना जॉबला कुत्र्या? हा गाईस कॅन्डी नासामध्ये जॉबला लागलाय. कॅन्डीला इकडून पळवून टाकूयात आपण इंडियामधून. त्याला परत आपण अमेरिकेमध्ये पाठवून टाकूया. इस्रो मध्ये इस्रो. असं चला मला भूक लागले मी जेवण घेतो. तर म्हणजे विषय असा आहे की आता आम्ही लोकांनी सगळं खाती जाऊन चिकन घेऊन आलोय आणि खाते आम्ही जास्त काही शूट केलं नाही कारण ऊन भरपूर होता. त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन अर्धा तास पहिला एसीत बसलो. नंतर आम्ही आता चिकन धुतोय मॅरिनेट करून ठेवायचंय. 6 वाजेपर्यंत वगैरे बनवू काय खुशी? येस येस येस. खुशी बोलते की बिर्याणी नको तर चिकन भात बनवतो आपण. तर त्यासाठी पण सेमच रेसिपी असणार. सर मी इथलेच घेतो. तुम्ही आज जास्तच हँडसम दिसताय. बाप रे मजा तुझ्या एका दुसऱ्या पोरी मैत्रिणींचे नंबर दे पटो. अरे आहेत ना व्ह्युअर्स. तुम्ही आयडी बिडी टाका इन्स्टाची. रिक्वेस्ट येतील तुम्हाला. करा सगळेजण करा वन साइड रिक्वेस्ट करा आणि सरांना जरा घरचे कोण बघत असतील तर रिश्ते वगैरे पाठवले पाठवा. रिजेक्ट केले जातील कारण लव्ह मॅरेजेस पाहिजे आम्हाला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. शिट इमोशन काढणार काय डॅमेज. गाईज हे वजन राहिले म्हणतात आपलं. गाईज हे तुम्हाला रोस्ट करतायत सर.
तुमचे सरच तुम्हाला रोस्ट करतायत. आता आता काय guys, मी याच्यामध्ये आपलं काय बोलतात त्याला, हिरवी मिरची आणि आलं टाकलेलं आणि दही टाकून थोडस मिक्स केलंय. आता मीठ टाका थोडस. हिरवी मिरचीने मला घरची मिरची व्लॉग आठवलं. त्याच्यामध्ये ते हलकं मीठ आहे, ह्याच्यात जास्त चिकन आहे ना. बाय द वे गाईस, तुम्हाला सांगते नमुना सर खूप चांगलं जेवण बनवतात. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. माझं असं काय नाही, याचा खुशीने मला सांगितलंय कसं बनवायचं, त्याच्यावर तुम्ही शिकलोय. खोटं आहे गाईस, मला काही खोटं. येतच नाही. मी नॉनव्हेज खात नाही, पण सरांनी मला एकदा त्यांच्या हाताचा चिकन दिलं खायला आणि आता मी चिकन खायला सुरू केलं. सो तुम्ही समजू शकता की किती छान जेवण असं बनवतात. हालेलुया लोकांपेक्षा पण मी जास्त पटकन कन्वर्ट करू शकतो कोणालाही. शेट. साले का खोपड़ी तोड़ साले का. म्हणजे व्हेजिटेरियन टू नॉन व्हेजिटेरियन, अजून काय विषय असा हाय नाही. कॅन्डी कुठे, हे कॅन्डी कुत्र्या, आम्ही दोघ जणच काम करू का रे. हा चिंदी झोपला काय परत. गेम खेळतो. थांबा मी बघून येऊ का कॅन्डी सर काय करतात. जाऊ दे. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यात आणि मस्तपैकी मी बनतोय गो, मस्त वाटतंय रे. गाईज बघू शकता एकदम वन साइड मिक्स झालं रे. वन साइड टेस्टी दिसतंय हे. आपल्याला त्याच्यामध्ये मसाला वगैरे जास्त टाकायची गरजच नाही पडणार. ग्रेव्ही अरे जेवण बनवताना सर एवढे हँडसम दिसत आहेत. काय सांगू. बापरे, कसली तारीफ चालली आहे. खुशी देणार आहे तुला खायला, पण काय टेन्शन नको घेऊ, उपाशी नाही पाठवणार तुला. ऍक्च्युली मला नाही दिला तरी चालेल. केक आहे, मी ते खाईन. केक कुठे आहे, केक आणायचं आपल्याला. आणणार आहे ना. हा, ती केक पण बनवायचं आहे. चॉकलेट ब्राउनी बनवलेस रे, पण पप्पा खात नाही ना चॉकलेट ब्राउनी. आता चॉकलेट ब्राउनी घरी चॉकलेट ब्राउनी बनवलेस. पप्पा काय चॉकलेट बनवून मग खात नाही. गाईस बघा, झालेलं आहे आपलं सगळं मॅरिनेट वगैरे करून. Yes. आता आपण थोडी छास बनवून देऊया जरा. येस, आणि हे ठेवून देऊया मॅरिनेट व्हायला. आणि तेवढं खुशी भांडी घासून घेणार आहे आता लगेच. बघा गाईस, सगळं करायचं आपल्याला, सगळं. तू करणार आहेस ना भांडी. सरांचा आदेश तो मानावाच लागेल. बघ भांड्या, भांडीच घासायची कामं लावते तुला, बाकीच्या गोष्टी मी केल्या. वा. खुशो खुशो, आपला झगडा विसरून ब्लॉग मध्ये स्माइल कर. इथे ते ब्लॉग मध्ये का राजू बनते, काय राजू. हेराफेरीवाला स्टाईल मारते. इकडे तर बघ. तू इसके साथ मत घूम रे, तू पागल हो जाएगा. आप जाओ, आप काम करो, आप काम करो. करण कॉमेडी परफेक्ट. हाय तर बोल ब्लॉग मध्ये. झगडा विसरून हाय ब्लॉग माझ्याशी झगडला, ब्लॉग मध्ये तर हाय बोल. अरे गप, फालतूगिरी करू नको. हाय तर बोल मग ब्लॉग मध्ये. ब्लॉग मधून थोडी आता हाय बोलायला चालू करणार. देखो. ब्लॉग कधीच चालू झाला. देखो गाइस, ये इसका असली रूप. नुसता भांडती रहती है, बीच बीच में माथा चढ़ती है इससे. हे थांब, इथे असायला खुशी भांडणार. हा टाइमपासच करेल आपला. काम तर काय करणार नाही, नुसतं मध्ये हा ना यार. विषय असं आहे, खुशीला आता आपण लावल्यात कांदे कापायला म्हणून. खुशी कांदा कापतोय वन साइड इकडे, आणि राईस मी ठेवलंय. आता चिकन आणि राईस वेगवेगळं करायचा विषय असा झाला, कारण पप्पांना चिकन आणि राईस वेगवेगळं खायचंय आणि मम्मीला पण वेगवेगळं खायचंय. त्याकरता नाहीतर आम्ही एकत्रच बनवणार होतो. बरोबर आहे ना. चॅनलचं नाव तर सांग. कुठल्या तुझ्या माझ्या चॅनलचं नाव तर ठीक आहे, आता थोडी ब्लॉग चालू आहे आणि माझ्या चॅनलवरतीच बघत असते ना पब्लिक. घरची मिरची ब्लॉग. मिरची ब्लॉग नाही रे भाई. हा आपला आता अमुक रेशनवरती येणारा ब्लॉग आहे. ते पण एकदम इंटरेस्टिंग. काय बाप रे, खुशीने मला रडवून ठेवलंय आज. खुशी एवढं स्लो कांदा कापते ना, त्याच्यामध्ये रडवते मला. शिट यार. खुशी राग त्याच्यावरती आला, माझ्यावरती काय काढताय भांडाय. कांदा कापताना जोक सुचत नाही, बाकी काय नाही. आरामात आरामात, शेंबूड पडेल कांद्यात.
हो वडा लोक मस्त आला ब्लॉग मध्ये. खुशी मारू शकतेस तू, असं काय प्रॉब्लेम नाही मला. चाकू बिकूने पण मारलास, वार केला तरी काय प्रॉब्लेम नाही. जाऊ दे, चांगल्या दिवशी वाद घालायचं नसतं म्हणतात. अच्छा, वो तू ब्लॉग पण असा विचार करतो का पण कधी? ज्यांचा चांगला दिवस आहे त्यांचा दिवस खराब होतो. नाही पण हा असा विचार करतो का कधी की चांगला दिवस आहे, आता गेम नाही खेळायचा किंवा काय, गाईज भांडणं होतोय, थोडी मजा करायची. हा एंटरटेनमेंट व्लॉग के बीच में एंटरटेनमेंट रुकना नहीं चाहिए. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर अॅनिव्हर्सरी ज्यांची आहे ते केस विंचरतात आहेत आणि तयारी करतात आहेत. बाकी तर आमचं झालेलं आहे. कॅन्डी तू कापणार आहेस, हातामध्ये चाकू तू घेऊन आहेस, कॅन्डी काप. आणि आपलं छोटू पण जॉईन झालाय आता. चष्मा, छोटूला चष्मा लागला. किती नंबर आहे छोटू? 0.2. खुशी याला 0.2चा चष्मा आहे. खरं खरं सांग, यांचा दोघांचा खूप मोठा आर्ग्युमेंट झाला याच्यावरती. जस्ट छोटू प्रूफ देतोय. खुशी म्हणा छोटू प्रूफ देतोय. तो चिठ्ठी काढून दाखवते तो. हा गाईज थांबा, छोटूने चिठ्ठी काढली आहे. छोटूने चिठ्ठी काढलेली आहे. माझी दुसरी वाली कुठे आहे? छोटू चिठ्ठी काढतोय बाई. खुशी बरोबर आहे की छोटू बरोबर आहे बघूयात. गाईज जर चिठ्ठीत काही उलट आलं, काय सॉरी ह्याने बोललेलं, याला असं कुटूया ना याला. पप्पांकडे आहे मी. बघितलं गाईज, असं असतं माणसं खोटं बोलायला कारण येतात. अरे पण तुला शोधत हो प्लीज. का मुलींसमोर कोण नाही तुझ्याकडे. ओ प्लीज करून हे करून हे करतात. कॅन्डी छोटू चिठ्ठी काढत होता पण नाही. एक विकेट गेला. इकडे मॅच इम्पॉर्टंट आहे, अॅनिव्हर्सरी तर होतच राहिलं असं होतं पप्पा. काय नाही, सरक थोडा फ्रेम मध्ये ते होते. काय बोलायचं छोटू आहे ना, बसूनच गाबा हा. अॅनिव्हर्सरी बोला, मॅरेज अॅनिव्हर्सरी. हॅपी तुला पण गाणं बोलायचं होतं, मग ठीक आहे. ऍक्च्युली सूर लागत नव्हता. सूर लागत नव्हता. खा रे शिंदी. कसली पकडी लाजू नको. तर हे तर झालेलं आहे गाईज. त्याच्यानंतर तुम्हाला अजून दाखवतो. राईस तर बनवून झालेलं आहे आणि इकडे बघा खमंग असं चिकन बनवण्यात आलेलं आहे. खुशी आणि मी दोघांनी मिळून याच्यामध्ये पूर्णपणे सहकार्य दाखवून आम्ही बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आता छोटू, खुशी आणि कॅन्डी हे तिघजण हे खाऊन निघणार आहेत. आणि आपण मग नंतर मग तुम्हाला स्ट्रीमवरती वगैरे पण बघू. आपण स्ट्रीम करायचा विचार तर आहे, बट लेट सी की काय विषय होतोय आणि काय नाही होतं ते. कारण स्ट्रीम करायचा असा विषय कसा आहे, स्ट्रीम करायचं तर इच्छा आहे, पण ताई आणि भाऊजी पण येणार आहेत रात्री 9:30-10च्या दरम्यान. आणि आपली छोटा डॉन ती पण येणार आहे. तर मग त्याच्यामुळे विषय असा आहे की स्ट्रीम करायला भेटेल नाही भेटेल, पण जर समजा स्ट्रीम नाही जरी करत असलो तरी सुद्धा गेम तरी खेळण्याच एखाद दिवस. कारण खूप दिवस झाले नाही खेळलं, 3-4 दिवस झाले. आणि PC तुम्हाला दाखवायचा पण आहे, PC चालू पण नाही केला मी सकाळपासून, तर ते पण आपण करू. आणि तुम्हाला दाखवू की आपण कसं सेटअप ठेवतो. माझे काय एक गोष्ट तुम्हाला दाखवलीच नाही, ती म्हणजे चिकन फ्राय पण करणार होते आणि ते आम्ही विसरून गेलेले. मॅरिनेट करून ठेवलेलं, बट फ्राय करायचं म्हणून राहून गेलेलं आमचा. म्हणजे आम्ही नंतर जेवायला बसायच्या टायमाला करणार होते. आणि हे बघा, हे असे टाकतोय मी चिकनचे पीसेस एकदम. हे एवढे तर झालेत बघा, तुम्हाला दाखवतो. एवढे तर झालेत फ्राय करून. आणि ह्याच्या आधी अजून एक झाले, ते पप्पांना दिले आम्ही खायला, कारण आता त्यांना खायचा वेळ झालेला आहे म्हणून ते खात बसलेत. मॅच बघता बघताना एकदम एन्जॉयमेंट चालली आहे जीवनात. जसं तुम्हाला दाखवत होतं, हे बघा चिकन फ्राय होतंय, हे झालेलं आहे. आणि आता हे
होईपर्यंत आम्ही थोडा वाट बघतो शिजेपर्यंत. तेवढ्यात तुम्हाला ना गाईज दाखवतो आपला, जसं मी सकाळी सांगितलेलं की तुम्हाला सेटअप दाखवतो आपला. आणि हा आपला असा काहीतरीचा सेटअप आहे. थांबा, एक त्याच्यामध्ये हेडफोन्सची वायर लावायची राहिली आहे. हेडफोन्सची वायर लावूयात आपण. इकडे हा एक छोटा फोन आहे ज्याच्यावरती आपण चॅट वाचतो, पप्पांचा आहे तो. हा आपला वेबकॅम, हा PC, छोटंसं टेडी, त्याच्यानंतर कीबोर्ड माऊस, हा रिमोट आहे. याच्याने ही जी लाईट आपल्या कॅन्डीकडे आहे आणि माझ्याकडे सेम आहे, याची लाईटिंग थोडी डीम जास्त, हे सगळ्या गोष्टी करायचा विषय आहे. रिमोटने होता ते. आणि तुम्हाला दाखवतो मेन गोष्ट, हे बघा, हा मेन सीन आहे. हे इकडे पाठीमागे आता ही जस्ट 2 दिवसाआधी आणली आहे फ्रेम आपली, 2-3 दिवसाआधी. इथे फ्रेम, हा छोटूसा बॉल असतो आणि इथे छोटीशी महाराजांची मूर्ती आहे. जर समजा तुम्हाला आहे बघा, छोटीशीच आहे महाराजांची मूर्ती. मी ती नेहमी ह्या बॉक्सच्या आतमध्ये ठेवतो कारण त्या मूर्तीला धूळ वगैरे नाही लागायला पाहिजे. ती 3D पेंटिंग आहे मस्तपैकी, ती पण आहे. त्याचं तुम्हाला दाखव मी. तर हे बघा, हा जो आहे त्याचा बारकोड आहे, स्कॅनर. या बंद्याने ती 3D प्रिंटिंग केलेली आहे. ह्याच्याकडे जर समजा तुम्हाला पाहिजे असेल त्याला इन्स्टाला टेक्स्ट टाका तुम्ही, तर तो तुम्हाला कुठल्याही गोष्टी 3D प्रिंट करून देऊ शकतो. आणि जर समजा तुम्हाला छोटूसं दाखवायचं झालंच तर आपला हा असा डेस्कटॉप आणि त्याच्यावरती असलेला हा आता आपला स्ट्रीमिंगसाठीचा जो सेटअप आहे तो अपडेट आला आहे. काहीतरी अपडेट करून टाकत आपण. OBSचं अपडेट असणं इम्पॉर्टंट आहे. हे बघा, आपल्याकडे छोटूसा सेटअप, जास्त मोठा नाही, छोटा सेटअप आहे. त्याच्यामध्ये बघा एक GTA 5 आहे, 2-2.5 हजारापर्यंत असणार. त्याच्यानंतर माइनक्राफ्ट आहे. माइनक्राफ्ट तर फ्रीमध्ये आहे, हा पण गेम फ्रीमध्ये आहे. व्हॅलोरंट पण फ्रीमध्ये आहे. आणि अजून थोडेसे असे 2-3 गेम आहेत जे आपल्याकडे अंदाजे पकडा 5 हजारापर्यंत सगळे टोटल गेम असतील, ते आपले ह्या PC मध्ये आहेत. आणि आपला कॅबिनेट छोटूसा इथे बाबू, त्याच्यावरती लाईटिंग ही अशी पेटते. आणि पुढे समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे समोरच्या साईडला ते टेम्परेचर वगैरे दाखवतं, बट ते आपण कधी बघतच नाही. हा असा आपला एकदम प्याराचा सेटअप. आणि त्याच्यामध्ये तुमचा भाऊ असा तुम्हाला दिसतोय एकदम, ते पण सुरतचा. गाईज, मी स्ट्रीम आत्ता बंद केलेली आहे. स्ट्रीम बंद केली तर मी विचार केला की आउट्रो जो आपला शूट केला होता मी मगाशी ॲक्च्युली, पण तो आता म्हणलं की आता करूया जरा, कारण त्याच्यामध्ये काय थोडं घाईमध्ये झालेला आहे आउट्रो शूट. आणि मी बरोबर दिसतोय की नाही दिसत मला नाही माहिती. हा आता बरोबर दिसतोय. तर गाईज, बाय द वे, आजचा ब्लॉग जर समजा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि जितकं होऊ शकेल तितकं आपल्या ओळखीच्यांना वगैरे पाठवून द्या आपलं चॅनल, दोन्ही पण चॅनल, स्ट्रीमिंगवाला पण आणि ब्लॉगिंगवाला पण. तर भेटूयात आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, स्वीट ड्रीम, टेक केअर आणि पीस आउट. अन दौला